हॅलो फ्रेंड, जय महाराष्ट्र. तर आज आपण काहीतरी नवीन शिकणार आहोत, म्हणजेच रेसिपी. तर मी आज बाजारामधनं घेऊन आले मशरूम. तर मशरूम कसं बनवतात घरगुती रेसिपी, चला बघू आपण. मशरूमच्या भाजीसाठी लसूण आणि अद्रक आणि कांदा चांगला लाल भाजून घ्यायचा मसाल्यासाठी, कारण मसाला छान झाला तरच बाकीची भाजी चांगली होणार आहे. तर इकडं मशरूम सर्व कट करून घेतलं आहे आणि पाण्यात भिजत टाकलं, कारण त्याच्यात माती वगैरे फार असते म्हणून कट वगैरे करून छान त्याच्यावरचं साल वगैरे काढून छान धुवून घेतलं याला. आणि इथं वाटणाची तयारी चालू आहे. मशरूम घरगुती कसं साधं सोप्या पद्धतीत बनवता येईल, कारण मशरूमची भाजी फार सोपी आणि छान घरगुती पद्धतीने बनवली जाते. तर म्हटलं मला तर मशरूमची भाजी येते, तर तुमच्यापर्यंत रेसिपी अवश्य शेअर करावी. तर चला म्हटलं, कारण की माझ्या मुलाला फार भाजी आवडती मशरूमची, त्यासाठी मी मशरूम आज मार्केटने घेऊन आली फ्रेश. म्हणलं आता बनवूया भाजी, आणि शुक्रवार पण आहे आणि आठवड्याची सुट्टी पण आहे. तर म्हणलं चला हे रेसिपी तुमच्याशी शेअर करू. तर तुम्हाला कशी वाटते रेसिपी आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. तर आपण टमाटा चिरून ह्याला भाजून घेत आहोत, कारण की टमाटा भाजल्याने छान लाल नैसर्गिक छान कलर येतो टमाट्याचा. आणि मग टमाटा छान तेलामध्ये भाजून घेतलं तर अजून भाजी टेस्टी होती, म्हणून ही टमाट्याची कटिंग करून घेतलं आणि तेलामध्ये थोडं फ्राय करा, म्हणजे थोडंसं शिजण्यासाठी टाकलं आहे. पटकीना छान मसाला होईल छानपैकी आणि फ्लेवर पण मस्त येईल आणि नॅचरली लाल कलर येईल मशरूमच्या भाजीला. त्यासाठी हा टमाटे मस्त तेलामध्ये थोडंसं शिजवून घ्यायचं आहे छानपैकी. आणि ते जर झालं मस्त तर थोडं शिजण्यासाठी झाकून घेऊ आपण थोडं 5 मिनटं. 5 मिनटं झाल्यानंतर आपण मसाला बारीक करून घेऊया. स्वच्छ धुवून घेतलेत मशरूम. तोपर्यंत आपली मसाल्याची तयारी होते. तोपर्यंत ह्या मशरूमला आपण हळद मीठ मसाला सर्व लावून घेऊया, कारण की थोडं ह्याच्यामध्ये मुराय ठेवलं ना मसाले, तर अजून मशरूमची भाजी टेस्टी होती. तर मसाला टाकलेला आहे सर्व. आणि हे दही आहे, हे दही पण ह्याच्यात टाकून घ्यायचं आणि 15 ते 20 मिनटं छान मुरायला ठेवून द्यायचं. दही टाकून घेतलं, याला 15 ते 20 मिनटं मुराय ठेवून घरगुती आपलं सर्व मसाले वापरून जे घरात आहे ते. तर चवीनुसार आता थोडं मीठ टाका, थोडंसं पाणी, आणि ते मशरूमला चांगलं मिक्स होऊन जाईल आणि मुरल. आणि ही घरगुती कांदा लसूण मसाला हे सर्व मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामुळं काय होतं, मशरूमची भाजी छान टेस्टी होती आणि आपल्याला आवडीनुसार कशाबरोबर खाऊ शकतो, चपाती किंवा रोटी, म्हणजे तंदुरी रोटी, अशा प्रमाणे आपण जे आवडेल त्याबरोबर आपण खाऊ शकतो. तर हा सर्व मसाला मिक्स करून घ्यायचा. मिक्स झाल्यानंतर तो मसाला त्यामध्ये छान मुरला की भाजी अजून छान होते. तर या अर्धा तास आपण ठेवून देऊ मुरायला तसंच, आणि आपण मसाल्याची तयारी करून घेऊया. चला मग. तर मसाला भाजलेली कढई आहे अशी आहे, त्यातच आपण चला सर्व हाई तेल टाकून घेऊन मशरूम थोडं फ्राय करून घेऊ आहे असं, कारण ते मशरूम थोडं भाजलं गेलं की वरून आपण मसाले सर्व टाकून घेऊ. तर मशरूम मी अर्धा तास ठेवलं होतं मुरण्यासाठी. तर अशा प्रकारे मशरूमची भाजी बनवतात. मला तर अशीच येते, मग तुम्हाला कशी येते तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा. हे सर्व मसाले असे तयार झाले की सगळं 15 मिनटं याला असंच झाकून देऊया आपण. मग त्याच्यानंतर जे आपण कांदा टोमॅटो ती मसाला वेगळा आणि स्पेशली टोमॅटोची चटणी वेगळी, असं वेगवेगळा मसाला वाटून घेतला आहे आपण. तर हे थोडं 15-20 मिनटं आपण असंच ठेवून देऊया झाकण ठेवून. मग मशरूम छान शिजले जातील थोडेफार, आणि त्यानंतर आपण मग बाकीचे मसाले ॲड करून घेऊ त्यामध्ये. तर छान वाफ आली त्याला, आपण 15 मिनटं तसंच त्याला उबळून दिलं. आणि त्यानंतर हे कांदा लसूण मसाल्याची प्युरी टाकून घेऊ आपण ह्याच्यामध्ये, वाटण केलेलं. छानपैकी हे शिजून द्यायचं ह्याच्यामध्ये. त्यानंतर आपण टमाटाची आपण जी प्युरी वाटण केलेलं आहे ते त्यानंतर आपण ह्याच्यात टाकून देऊ. ह्याच्यानंतर आता टोमॅटोचं जर वाटण केलेलं आहे, टोमॅटो आपण भाजून मस्तपैकी वेगळी त्याची ही केलेली आहे, वाटण केलेलं आहे, तर ते आपण ते पण टाकू. त्यानंतर छान भाजीला कलर येईल. 15 मिनटं याला असंच आपण ठेवू अजून एकदा झाकून.
अशा प्रकारे 15 मिनटं झालेले आहेत आपल्या भाजीला. तर आपण उघडून घेऊया याला, बघू काय झालं आहे मशरूमच्या भाजीचं. बघा छानपैकी मसाला छान भाजलेला आहे हा. तर याच्यानंतर आपण टाकू टमाट्याची वाटण केलेलं आहे ते टाकून देऊ. ह्या पद्धतीने अशी मशरूमची भाजी मी बनवते. तर तुम्ही कसं बनवता आहात ते मला तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. अजून ह्याच्यात जे थोडे मसाले आहेत ते पण आपल्याला ॲड करायचे आहेत. तर बघू मग आपण पुढची भाजी कशी होते याला. आपलं अशा प्रकारे मसाला मशरूम बनवून रेडी आहे. तर तुम्हाला कसं वाटली रेसिपी नक्कीच सांगा. आणि हॉटेलसारखी सेम रेसिपी आपण घरी बनवलेली आहे. तर तुम्हाला असं वाटत असेल की ही मशरूम मसाला आहे हा, घरगुती छान बनवलेला आणि चवदार. हॉटेलला जायची गरजच नाही, आपण घरी छान मसाला मशरूम रेसिपी आणि घरच्याच मसाल्याने छानपैकी आपण बनवू शकतो. तर तुम्हाला कसं वाटलं रेसिपी घरगुती? तर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आणि मी मशरूम कुठून आणलं हे तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघा. मी मशरूम कुठून आणलं, कसं आणलं आणि मशरूमची भाजी घरगुती कशी केली. तर तुम्हाला जर माझे असेच व्हिडिओ आवडत असेल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आणि कमेंट करा की आदित्यताई अशीच भाजी तुम्ही मला नंतर बनवून दाखवा. तर मी तुमच्यासाठी नंतर नक्कीच बनवीन. तर अशा प्रकारे आहे मसाला मशरूम घरगुती बनवून तयार आहे. तर चला मग भेटू पुढच्या पार्टमध्ये. मशरूम कुठून आणलं ते तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये जरूर बघा. चला मग बाय.